घटनेकडं आपण गंभीरतेने पाहत आहोत. शेतकऱ्यांच्या जीवावरती बेतलेली ही गोष्ट आहे. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना या फुलसांगवी परिसरामध्ये बिबट्याचा वावर होतोय. ही एक धक्कादायकच बाब आली आहे. शेतकऱ्यांना शेतातील काम करण्यासाठी आता मोठं दुरापास्त होत आहे आणि ही घटना बिबट्याने केलेला हा अटॅक, हा घोड्यावरती केलेला अटॅक, या ठिकाणी एक मेंढी आणि एक घोडा या ठिकाणी बिबट्याने मारलेला आहे. आपण या ठिकाणी वन्य प्राणी मित्र युवराज पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्याशी विचारणा करतो की ह्या घडलेला हा प्रकार कशा पद्धतीचा आहे आणि हा बिबट्याचाच प्रकार असू शकतो का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तर नमस्कार. ही घटना अत्यंत दुर्दैवी अशी झालेली आहे आणि तुम्ही प्रामुख्याने पाहिलं तर सगळ्यात पहिलं घोड्याचा जो कंठ आहे तो कंठ बिबट्याने पकडलेला आहे. त्यानंतर दुसरा वार जो डायरेक्ट अंडशाहीवर केलेला आहे, त्यामुळं शिकारीला चकमक करायला पण चान्स भेटलेला नाही. त्या ठिकाणी जागेवर त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे DFO साहेब अमोलजी गरकर साहेब, तुम्ही यात लक्ष घालून या शेतकऱ्याला मोबदला मिळवून द्यावा, याकडे लक्ष द्यावं. आणि ज्या ठिकाणी तुमचं वन विभाग प्रॉपर पद्धतीने काम करत नाही त्या ठिकाणी तुम्ही एक QRT टीम नाही तर फ्रिक्युरिटी टीम या ठिकाणची अशी एक टीम नेमावी, ज्या ठिकाणी तुम्हाला येण्यात जरी उशीर झाला त्या ठिकाणी ती टीम त्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे काम कार्यरत पूर्णपणे करल. आणि अशा ठिकाणी ही घटना म्हणजे हे काही नवं नाही आहे. आत्ता सध्या तुम्ही 5-6 महिन्यात बघत असाल जे पिंपरखेडला प्रकरण झालं, जुन्नरला आंबेगाव तालुक्यात, त्याच टाईपमध्ये सगळ्यात पहिलं तिथं शिळीवर झालं होतं, फक्त इथं घोड्यावर झालं आहे. फक्त बीड जिल्ह्याच्या वन विभागाला एवढीच हात जोडून कळकळून विनंती आहे की जसं पिंपरखेडमध्ये जशी घटना झाली तशी बीड जिल्ह्यात ह्या अशा घटना होऊ नयेत. ह्या घटनेला तुम्ही लवकरात लवकर आळा घालावा. आता यानंतर तुम्ही ड्रोनद्वारे किंवा ट्रॅपर कॅमेरा लावून तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या लेवलनी तुम्ही ह्यात सुधारणा करावी. व ग्रामपंचायत फुलसांगवी वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही तुम्हाला एक पत्र देऊ. त्या पत्राद्वारे तुम्ही इथं पिंजरा लावण्यात यावा, हे गावकऱ्याच्या यांनी विनंती आहे. आणि आत्ता सरपंच साहेब पण म्हणले की पिंजरा लावण्यात यावा म्हणून, एवढंच सांगल. आणि जेणेकरून जेवढे आपले शेतकरी बांधव आहेत, रात्री अपरात्री बॅटरीचा उपयोग करावा. आणि जर बिबट्या तुम्हाला शोकांतिकेने तुमच्या पुढं जर आला तर बिबट्याचं असं असतं शिकारीचं वैशिष्ट्य, बिबट्या शिकार करताना त्यापेक्षा जो खाली दिसतो निच्च स्तरावर जो दिसतो आणि जो उच्च स्तरावर जो असतो, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तात्पर्य एवढं, जर माणूस उभा असेल आणि बिबट्याला वाटलं तर बिबट्याला असं जर वाटलं की हा माणूस आपल्यापेक्षा मोठा आहे तर बिबट्या त्याच्यावर हल्ला सहसा करू शकत नाही. आता अशी जी घोड्याची घटना झाली याच पद्धतीत मेंढपाळांचं असं म्हणणं आहे की इथून घटना झाल्याबरोबर एक 200-150 मीटरवर लगेच बिबट्या तिकडं शेळ्यांचं होतं ठाव, त्यांचा त्या शेळ्याच्या ठिकाणी आला व त्यांनी शेळीवर हल्ला केला. पण शेळीला कुठल्याच प्रकारे इजा नाही झाली. शेळी घाबरून शेळीने पण जीव सोडलेला आहे आणि त्याच ठिकाणी तो बिबट्या तिथून पसार झालेला आहे. तर तुमचे ट्रॅपर कॅमेरे वगैरे लावून किंवा ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही बिबट्याचा तपास करावा, ही नम्र विनंती. या ठिकाणी ज्या पद्धतीने घोड्याचा मृत्यू झालेला आहे, असे लक्षणं आहेत का की हा अटॅक बिबट्याचाच असू शकतो? हो, 100%. कारण बिबट्या हा म्हणजे मुळात थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मांजरकुळातला हा बिबट्या आहे. थोडक्यात हा कॅट फॅमिलीमधून येतो. तर कॅट फॅमिली सुरुवातीला बिबट्याची जे लक्षणं आहेत, बिबट्या काय करतो, किती जरी मोठी त्याची शिकार जरी असली तरी तो सगळ्यात पहिला कंठ धरतो, जेणेकरून शिकाराला कंठात ज्यावेळी त्याचे दात तीक्ष्णपणे आत जातात त्यावेळेस शिकाराचा जो थोडक्यात जो फ्लो असतो बाहेर यायचा तो येत नाही. आणि दुसरा भाग, बिबट्याला जास्त करून रक्त आवडतं, त्यामुळे दुसरा वार त्याने अंडशाहीवर केलेला आहे. आणि अंडशाहीवर केल्यामुळे शिकारीला थोडी चकमक करायला जागा भेटलेली नाही, त्यामुळे शिकार जागेवर ढेर होऊन मृत्युमुखी पडलेला आहे. सदरील घटनेची माहिती पाटोदा वन विभागाला माहिती दिल्यानंतर पाटोदा वन विभागाचे वनरक्षक जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ही घटना पाहिल्यानंतर या शेतकऱ्याला या संदर्भात कशी माहिती देतील? हा प्रकार बिबट्याचाच अटॅक आहे का, बिबट्यानीच केलेली शिकार आहे का, आणि कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्याला या संदर्भात माहिती द्याल?
सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलो असता आम्हाला जे बिबट्याचे किंवा वन्य प्राण्याचे जे सिम्पटम्स आहेत त्या पद्धतीने आम्ही त्याच्या मानेवरचे जे दाताचे जे निशाण आहे ते पाहितल्यानुसार ते वन्य प्राणी झालेले आहेत. आणि वन्य प्राणी जशी शिकार करतो ती शिकार झाली आणि त्याच्यानंतर जे पाठीमागच्या साईडने जे त्यांनी बोनलेस जे मांस खाल्लंय त्याप्रमाणे सांगू शकतो की बिबट्याचं आहे प्रमाण. आणि आता डॉक्टर साहेब येतील, डॉक्टर साहेब पंचनाम्यामध्ये जे काय सांगतील त्या पद्धतीने आपण शेतकऱ्याला जी आमच्याकडनं वन विभागाकडून जी ते घोड्याची जी नुकसान झाली ती पंचनामा करून आम्ही त्यांची आर्थिक मदत त्यांना देऊ. यापूर्वी या परिसरातून बिबट्याचा वावर आहे. फुलसांगवी परिसरातील हाजीपूर असेल, मार्कडवाडी असेल, त्याचबरोबर जोडवाडी शिवार आहे. जिथपर्यंत आपला वन परिक्षेत्राचा क्षेत्र आहे तिथपर्यंत तुम्हाला यापूर्वी बिबट्याचा वावर आहे असा कॉल वगैरे आला होता का? नाही, बिबट्याचा वावर वगैरे आला असा काही कधी कॉल आला नाही. पण आम्ही गेल्या हप्त्यामध्ये इथून नाईट पेट्रोलिंग केली, कारण पूर्ण तालुक्यामध्ये बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे आम्ही लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. गेल्या हप्त्यामध्ये आम्ही पेट्रोलिंग केल्यानंतर नाईट पेट्रोलिंग केली ती, त्यावेळेस सगळ्याला सांगितलं. पण बिबट्या सध्या कुठंही जातोय, काय जातोय ते काही सांगता येत नाही. तालुक्यामध्ये अशा 10-12 गावामध्ये सतत आम्हाला कॉल येतात. त्यामुळे आम्ही जिथं कॉल आला तिथं आम्ही जाऊन, आता ही घटना घडली, आता इथं सदरील आजूबाजूच्या ठिकाणी 2-3 ट्रॅप कॅमेरे लावून टाकू. त्याच्यानंतर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये आला की सदरील पुढची प्रोसेसला आम्ही वरिष्ठांना कळून टाकू. आष्टी तालुक्यातील किणी येथे बिबट्याचं एक कुटुंबच म्हणजे जवळपास 4 बिबटे दिसून आले होते. तेही तुमच्या कार्यक्षेत्रामधला ते आमच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही, तो आष्टी रेंजमध्ये जातो. आष्टी रेंजमध्ये आहे. त्यानंतर शिरूर तालुक्यातील वारणी गावामध्ये बी एका कुत्र्यावरती अटॅक केला होता. तो काय प्रकार होता? तो असा म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला आज 8 दिवस होऊन गेले, तर त्या वाघ्या कुत्र्यावरती जो अटॅक केला होता त्या अटॅकच्या पाठीमागं नेमकं कुठल्या प्राण्याचा तो प्राण्याने अटॅक केलेला होता? सदरील त्या शेतकऱ्याचा कॉल आल्याच्या नंतर आम्ही तिथे वस्तुस्थिती जाऊन पाहितलं. तिथं आम्हाला वन्य प्राण्यांचे पगमाचे निशाण दिसून आले. पण तिथं त्या कुत्र्याचं पाहितलं तर वास्तविक त्या कुत्र्याचं आम्हाला तेवढं सांगता नाही आलं की तो पूर्णपणे खाल्ला होता. त्यामुळे त्याच्यावरती बाईट आम्हाला काही घशावरती बाईट काही दिसून आले नाहीत. आता ही घटना तर गंभीर आहे. रब्बीचा हंगाम चालू आहे, शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्याचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले. मग आता बिबट्या आहे की नाही याची पडताळणी तुम्ही कशा पद्धतीने करणार आणि ती पडताळणी केल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने त्याचा फॉलोअप घेणार आणि कशा पद्धतीने की बाबा या ठिकाणी बिबट्या असेल किंवा अन्य कुठला हिंस्र प्राणी असेल त्याला बंदिस्त करण्यासाठी तुमचे काय उपाययोजना असतील? सर्वप्रथम तर क्षेत्र पूर्ण कडक असल्यामुळं आता इथं कुठंही पगमाग आम्हाला बिबट्याचे किंवा वन्य प्राण्याचे दिसून आले नाहीत. यापूर्वी कुठंच नाही या भागामध्ये कुठंच आम्हाला बिबट्याचा फर्स्ट कॉल आहे. पहिला कॉल लावला आणि ती कॉल आला तर अशी घटना घडलेली दिसून आली. आणि जे आता सदरील आम्ही आजूबाजूचा जे 200-500 मीटरचा परिसर आम्ही हिंडून फिरती पाहणी केली असता आम्हाला वन्य प्राण्याचे, बिबट्याचे किंवा कोणत्याही अन्य प्राण्याचे पाऊल खुणा दिसून आल्या नाहीत. पण जी घटना झालेली आहे ती वन्य प्राण्यांनी झालेली आहे असं आम्हाला प्राथमिक अंदाजातून वाटतंय. आता ही घटना तर आपण डोळ्याआड करू शकत नाहीत. घडलेली घटना गंभीर आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मेंढपाळाची मेंढी ही मेलेली आहे. त्या मेंढीबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मेंढीवरती तसा कोणताही अटॅक झालेला नाही आहे. मेंढी ही शक्यतो डॉक्टर साहेब PM करून त्याचं पुढचं निदान सांगू शकतील. त्याच्याबद्दल आपल्याला कसं ती अटॅकने गेली का कोणत्या आजाराने गेली त्याचं आपल्याला निदान करता येणार नाही. ही बाब गंभीर असताना शेतकरी घाबरून गेलेले आहेत. शेतकऱ्यासाठी आपण वन विभागाच्या वतीने कशा पद्धतीने संदेश देणार? शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने शेतामध्ये वावर केला पाहिजे आणि कशा पद्धतीने स्वतःच्या आत्मसुरक्षेसाठी कशा पद्धतीने शेतामध्ये शेतीचे कामं केले पाहिजे? सर्वप्रथम तर शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की जे तुम्ही कापसाचं किंवा कशाचं आहे ते खाली बसून शक्यतो काम करू नका आणि एकटे दुकटे असं रात्री जाऊ नका किंवा दिवसाही जाऊ नका. आणि शक्यतो लहान लेकरं त्यांना फक्त सोबत शेतामध्ये घेऊन येऊ नका, कारण बिबट्याचा वावर कसं त्याच्या लेवलच्या खालच्या याला अटॅक करतो. आणि जरी आपल्याला कुठं बिबट्या दिसला तर दोन्ही हात वर करून त्याच्या हाईटच्या वरी आपण आपली ही दाखवायची आपली वस्तुस्थिती की तो एक 4 पायाचा याच्यावरती किल करतो आणि आपण त्याचं भक्ष्य नाही आहेत, आपण 2 पायाचे आहेत. हां, त्यामुळं शक्यतो हात वर करून जर गेलो तर तो आपल्याला बघून निघून जातो. म्हणजे शेतकऱ्यासाठी हे दहशतीचं वातावरण आहे. शेतकऱ्यांना आता शेतामध्ये काम करताना स्वतःच्या आत्मरक्षणासाठी वर हातकाम करूनच काम करावं लागेल आणि शेतातील कामे तर कशा पद्धतीने करावं लागतील हे सर्वांना ज्ञात आहेत. असे असले तरी या ठिकाणी जोशी सरांनी शेतकऱ्यांसाठी आव्हान केलं की बाबा शेतामध्ये वावर करताना स्वतःसाठी थोडंसं सांभाळून राहणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी जन्मभूमी न्यूजसाठी शंकर बालेकर.